म्हणजे नमस्कार, मी प्रदीप शिवगण. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, की आपली एक सीरीज सुरू होती, विवाह बाह्य नातं. ज्याचे आपण अनेक भाग केले, तुमची मतं विचारली, त्याच्यावर एक मोठा कार्यक्रम केला. ती सीरीज खरं तर आता संपली. पण आज तो विषय घेऊन यायचं एक वेगळं कारण आहे. कारण गेल्या महिनाभरात मला काही महिलांचे फोन आले आणि त्यांनी या विषयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलंय. त्यांचे वेगळे मुद्दे आहेत, जे मुद्दे आपण खरं तर चर्चेस घेतले नव्हते. पण ते आता महत्त्वाचे वाटतात. तर त्यासंबंधी एक 2 व्हिडिओज मी करणार आहे. त्यातला हा पहिला आहे आणि 5 दिवसांनी दुसरा असेल. काही महिलांनी म्हटलं, की माझा नवरा आहे, ज्याचं असं एक नातं आहे, की त्याची मैत्रीण आहे. पण नंतर त्यांचं वाढत गेलं आणि आत्ताची स्थिती अशी आहे, की ती घरी पण येते, तो घेऊन येतो. येणारा पगार तिच्यावर तो खर्च करतो. बराच वेळ तिच्याबरोबर घालवतो. तर माझ्यासारखी प्रेम करणारी गृहिणी या स्थितीत तिने कसं वागायचं? काय करायचं? तर असे अनेक फोन आहेत. त्यातले हे मुद्दे मी सांगितले. एकंदरीतच काय, जी महिला गृहिणी म्हणून राहिली, नवऱ्याला जेवढी मदत करता येईल अशा प्रकारे घरात राहून, ती करतीये. 15-20 वर्ष संसार चालू आहे. आणि मग तिला कळतं, की म्हणजे वयाच्या 40व्या 45व्या वर्षी कळतं, की नवऱ्याचं बाहेर असं नातं आहे, जे जवळ-जवळ दुसरी बायकोच आहे ती. तर मग अशा वेळी आमचं काय? आमच्या नात्याचं काय? आमच्या इमोशन्सचं काय? मग अशा नात्यांना किती महत्त्व द्यावं आणि का महत्त्व द्यावं? आणि मग यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हा मुद्दा खरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या अधिकतर प्रेमविवाह झालेले आहेत. म्हणजे प्रेमविवाह झालाय आणि 10-15 वर्ष, 20 वर्ष संसार सुरू आहे. प्रामाणिकपणे प्रेम करून 20-25 वर्ष एकनिष्ठ राहून आम्हाला काय मिळालं? आणि आता ही गोष्ट फार पुढे गेली आहे, तर आता आम्ही काय निर्णय घ्यावेत? अशा संभ्रमात अडकलेल्या अनेक महिला आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय? अशा नात्यांना म्हणायचं काय मग? किंवा अशा महिलांनी आता काय स्टँड घ्यावा? त्यातल्या अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या नाहीयेत. त्या गृहिणी म्हणून राहतात. त्यांनी काय करावं? आणि याच विषयावरचा एक 5 दिवसांनी पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊ, ज्यामध्ये आपण यातल्या पर्यायांना किंवा हे असं का घडतं? किंवा हे घडल्यानंतर काय करावं याच्यावर बोलणार आहोत. तुमचे काही अनुभव असतील, प्रश्न असतील, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, लाईटली घ्यायला नको आपण आणि अत्यंत गंभीर चर्चा करूया. धन्यवाद.